कोकणातलं एक गचपण सुद्धा उठलं, त्याला जातीला मोठं केलं, त्याला जातीमुळे वैभव मिळालं. या पुण्याच्या पवित्र भूमीतून विनंती आहे, आम्ही तुम्हाला मानतोय. देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर येऊ नका, नादार तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठी सोडायचे नाही. नादी लागणं एवढं सोपं नाही. उगाच भाषणात बोलायचं म्हणून बोलतात म्हणा तुम्ही, मी इकडे येईन आणि तिकडे जाऊन बघतो. काय बघ तुला तिकडे येऊ, हे बोलायचं म्हणून बोलायचं असतं. मी जर नुसतं हो बी म्हणलो ना, तोच घर तुला सोडता येत नाही तर मराठवाड्यात का येतो भाऊ. त्याच्यामुळं लय नाटक समाजाच्या विरोधात नाही करायची. मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना थेट इशारा दिलेला आहे. फडणवीस यांच्या नादी लागून तू माझ्या आणि मराठा समाजांच्या चुकून सुद्धा नादी लागू नको, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंना दिलेला आहे. आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठा समाज आणि मी शांत बसणार नाही, असं वक्तव्य थेट मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. त्यानंतर ते नारायण राणेवर सुद्धा भिडलेले आहे. हा राणे 1.5 फूट हे कोकणातनं फणस सुद्धा उठलंय, तर या 30 फुटाने काही सुद्धा केलं तरी तो माझं काहीच करू शकत नाही. आणि हा मला धमकी देतो की मी मराठवाड्यात येतो. आणि जरांगे म्हणाले तू मराठवाड्यात ये पण माझ्या नादी लागू नको. जर माझ्या नादी लागला तर तुझे कुत्र्यासारखे हाल होतील, तू एवढं मात्र लक्षात ठेव. आणि हो, मी जर नुसतं छू केलं तर तुला तुझ्या घरातून म्हणजे कोकणातून सुद्धा बाहेर येता येणार नाही, तर तू मराठवाड्यात काय येणार आहे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेवर केलेला आहे. त्यानंतर जरांगे म्हणाले की नारायण राणे जे बोलतोय ते देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत. त्यामुळे एकच सांगेल, गोरगरीब मराठे आणि मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.